आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि घेऊन आले तुमच्यासाठी मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 14. अरे यार, झालं समाधान ना तुझं? तुला माहिती आहे का ही फ्रेम इंग्लंडवरून बनवून आणलेली? तोडलीस ना तू ती? माझ्या गोष्टींना स्पर्श करायचा नाही ही अट तू कॉन्ट्रॅक्टमध्ये वाचली नाही आहेस का? जे म्हणून तू घरात येताच तोडफोड सुरू केली आहेस. याचसाठी दिल्या होत्या मी अटी तुला. कार्तिक बेंबीच्या देठापासून ओरडत होता तिच्यावर आणि तिचे डोळे पाणावले होते. काय झालं? काचेच्या झालेल्या आवाजामुळे निधी एव्हाना आत आलेली. पण मी तर बस तिला नीट ठेवत. शट अप काकी, तू हिला कशाला घेऊन आलीस माझ्या रूम मध्ये? अरे कार्तिक, असं काय करतोस? तुझी बायको होणार आहे ना ती. काही नाही होत. ठीक आहे, फ्रेमच तर होती ना. निधी बाजू सावरून घेत हसत म्हणाली. अरे यार, कार्तिकने मात्र रागातच केसात हात घातलेला आणि डोळे घट्ट मिटलेले. चल गार्गी, मी सांगते हाऊसकीपिंगला साफ करायला. कार्तिक शांत हो, अरे एवढं काही झालं नाहीये म्हणत निधी तिला बाहेर घेऊन आली. निधी गार्गीला सावरून तिथून बाहेर घेऊन गेली खरी, पण गार्गीच्या कानात अजूनही कार्तिकचा तो रागीट आवाज घुमत होता. तिने वळून त्या खोलीकडे पाहिलं जिथे काचेचे तुकडे विखुरले होते. तिला कळून चुकलं होतं की या घरात पाऊल ठेवताना तिला फक्त काचेची फ्रेम नाही तर कार्तिकच्या संतापाचा स्फोट उडवून घेतलाय. आणि ही तर फक्त एका वादळापूर्वीची शांतता होती, ज्याची खरी झळ तर तिला लग्नानंतर बसणार होती. निधी गार्गीला सावरून पायऱ्यांवरून खाली घेऊन येत होती. गार्गीचे पाय जड झाले होते, जणू प्रत्येक पाऊल तिला जमिनीला खिळवून ठेवत होतं. तिचे डोळे डबडबले होते आणि दृष्टी धूसर झाली होती. तिला या क्षणाला त्या इनामदार व्हिलाच्या भव्य भिंती अंगावर आल्यासारख्या वाटत होत्या. बाहेरून रुबाबदार दिसणारा हा बंगला आतून इतका थंड आणि निष्ठुर असेल याची तिने कल्पना कधीच केली नव्हती. त्याच्याकडे लक्ष नको देऊस गार्गी. तो स्वभावाने थोडा कडक आहे, पण वाईट नाहीये. तू उगाच मनाला लावून नको घेऊस. निधीने तिचा हात हलकेच दाबत एखाद्या जिवलग माणसासारखा सल्ला दिला, पण गार्गीच्या कानात अजूनही कार्तिकचा तो ओरडणारा आवाज घुमत होता. तो आवाज आणि त्या तुटलेल्या काचेचा खळकण झालेला आवाज तिच्या काळजाचा थरकाप अजूनही उडवत होता. त्या दोघी खाली हॉलमध्ये पोचल्या. हॉलमध्ये अजूनही दादासाहेब, श्रीकांतराव आणि गायत्री सोफ्यावरच बसले होते. गार्गीचा उतरलेला रडवेला चेहरा आणि लाल झालेले डोळे पाहून दादासाहेबांच्या कपाळावर काळजीच्या आठ्या आल्या. त्यांनी हातातलं वर्तमानपत्र थोडं बाजूला ठेवलं. काय झालं गार्गी? डोळे का भरलेत तुझे? काही लागलं का तुला? दादासाहेबांनी अतिशय काळजीने विचारलं. निधीने परिस्थिती सावरत म्हटलं, अहो काही नाही बाबा, ती कार्तिकच्या रूममध्ये एक जुनी फोटो फ्रेम होती ना, ती चुकून गार्गीच्या हातून खाली पडली आणि फुटली. त्यावर कार्तिक जरा खेकसला तिच्यावर. घाबरली असेल एकदम, दुसरं काही नाही. फ्रेम फुटली हे शब्द कानावर पडताच गायत्रीच्या चेहऱ्यावर एक उपहासात्मक हसू उमटलं. तिनं गार्गीकडे पाहिलंही नाही. उलट श्रीकांतरावांना उद्देशून ती म्हणाली, मी मघाशीच म्हणत होते श्रीकांत, ज्यांना अशा मौल्यवान वस्तू हाताळण्याची सवय नसते ना, त्यांच्या हातून असंच घडतं. आता त्या एका फ्रेमची किंमत किती होती हे बिचाऱ्या गार्गीला कसं कळणार? तिच्यासाठी ती फक्त एक कारच असेल, पण आपल्यासाठी ती इंग्लंडहून खास बनवून आणलेली लिमिटेड एडिशन होती. काही वस्तूंच्या किमती पैशात मोजता येत नाहीत, पण ते करण्याची तशी दृष्टी असावी लागते. असो, आता काय करणार?
गायत्रीचे हे शब्द गार्गीला एखाद्या विषारी सुईसारखे टोचले. गायत्रीने तिला थेट अडाणी म्हटलं नव्हतं, पण तिच्या लायकीची जाणीव मात्र करून दिली होती. गार्गीला स्वतःचाच राग येत होता. गायत्री, बस झालं आता. एखादी निर्जीव वस्तू फुटली म्हणून कोणाचं असं मन दुखावणं चांगलं नाहीये. वस्तू पुन्हा येऊ शकते, पण माणसाचा विश्वास एकदा तुटला की तो सांगता येत नाही, लक्षात ठेव. दादासाहेब कडक आवाजात बोलले. बाबा, पण प्रश्न त्या वस्तूचा नाहीच आहे, शिस्तीचा आहे. कार्तिकला त्याच्या खोलीत पसारा किंवा वस्तूंची नासधूस झालेली अजिबात आवडत नाही, हे तुम्हाला माहिती आहे ना. त्याने जर त्याच्या नियमात आम्हा कोणाला प्रवेश दिला नसेल तर त्याचं काय चुकलं? गायत्री शांतपणे आणि अतिशय ठामपणे म्हणाली. एवढ्यात वरून कार्तिक रागाने फणफणत खाली आला. त्याचे डोळे अजूनही रागाने लाल होते. तो कोणाकडेही न बघता सरळ मुख्य दाराच्या दिशेने जायला निघाला, पण दादासाहेबांच्या एका हाकेने तो जागीच थबकला. कार्तिक, कुठे चाललायस तू? गार्गी पहिल्यांदा आपल्या घरी पाहुणी म्हणून आली आहे आणि तिचा पाहुणचार अजून बाकी आहे. जोपर्यंत तिचा चहा पाणी होत नाही तोपर्यंत ती या घरातून जाणार नाही, आणि तू सुद्धा इथून एक पाऊलही हलणार नाहीयेस, समजलं? दादासाहेबांचा आवाज एवढा करडा होता की कार्तिकला त्यांचा शब्द मोडायची टाप नव्हती. त्याने रागाने गार्गीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि मुकाट्याने सोफ्यावर जाऊन बसला. तो तिथं बसला होता खरा, पण त्याचं लक्ष मात्र मोबाईलमध्ये होतं. हॉलमध्ये एक जीवघेणी शांतता पसरली होती. फक्त घड्याळाचा टिकटिक आणि एसीचा आवाज ऐकू येत होता. महादूने काही वेळात चहा आणि नाश्ता आणला. गायत्री आणि निधी गार्गीशी अतिशय औपचारिक गप्पा मारत होत्या, पण त्या शब्दात जिव्हाळा नव्हता, फक्त औपचारिकता होती. गार्गीने थरथरत्या हाताने चहाचा कप घेतला. तिला त्या चहाचा एक घोटही घशाखाली उतरत नव्हता, पण दादासाहेबांचा मान राखण्यासाठी तिला हे सगळं करावं लागत होतं. तिला या क्षणाला त्या हॉलमधलं वातावरण गुदमरल्यासारखं वाटत होतं. शेवटी तो कसाबसा पाहुणचार आटोपला आणि गार्गीनं निघण्यासाठी दादासाहेबांचा निरोप घेतला. सर, मी येते आता, पाया पडते, गार्गी नम्रपणे म्हणाली. अगं राहू दे गार्गी, आणि मला सर काय म्हणत आहेस? आजपासून तू सुद्धा मला ग्रँडपा म्हणणार आहेस. दादासाहेब हसून म्हणाले. बरं ग्रँडपा, पाया पडते हां, म्हणत तिनं वाकून दादासाहेबांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर क्रमाने गायत्री, निधी, मनीष आणि श्रीकांत या सर्वांच्या पाया पडली. गायत्रीने फक्त डोकं हलवून तिला आशीर्वाद दिल्याचं नाटक केलं. चला, मी निघते आता, गार्गी म्हणाली. हो गार्गी, आणि नीट जाशील. आणि कार्तिक, आता तू गार्गीला तिच्या बुटीकवर सोडून मगच ऑफिसला जा. दादासाहेबांनी आपला आदेश दिला. ठीक आहे, कार्तिक फक्त एवढंच म्हणाला. दादासाहेबांना वाटलं की कदाचित कार्तिकचा राग निवळला असेल. गार्गी कार्तिकसोबत बंगल्याच्या बाहेर आली. दुपारचं ऊन आता थोडं कमी झालं होतं, पण गार्गीच्या मनातली उष्णता मात्र वाढत होती. बाहेर कार उभी होती. कार्तिकने ड्रायव्हर शंकरला बाजूला बोलावलं आणि त्याच्या कानात हळू आवाजात काहीतरी सांगितलं. त्यानंतर तो गार्गीकडे वळून अत्यंत थंडपणे आणि कोरडेपणाने म्हणाला, हा माझा ड्रायव्हर तुला तुझ्या बुटीकवर सोडेल. मला ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मला तिथं तातडीने जावं लागेल. शंकर, मॅडमला नीट सोडशील. गार्गी त्याच्याकडे बघतच राहिली. मगाशी आत दादासाहेबांसमोर हो ग्रँडपा म्हणणारा हा माणूस बाहेर येताच इतक्या लवकर आपला रंग बदलेल असं तिला वाटलं नव्हतं. त्याचं हे दुतोंडी वागणं पाहून तिला त्याच्याबद्दल अधिकच तिरस्कार वाटू लागलेला. तिनं काहीही न बोलता गाडीचा दरवाजा उघडला आणि ती आत बसली. कार्तिकने तोपर्यंत स्वतःच्या दुसऱ्या गाडीत बसून गाडी स्टार्ट केली आणि जोरात हॉर्न वाजवून तो वेगाने ऑफिसच्या दिशेने निघूनही गेला. गार्गी गाडीच्या काचेतून त्या वेगाने जाणाऱ्या गाडीकडे बघत राहिली. तिला या क्षणाला जाणवलं की या माणसाच्या मनातल्या रागाची काच सांधणं त्या फुटलेल्या फोटो फ्रेमच्या
काचेपेक्षाही कित्येक पटीने कठीण आहे. हे लग्न म्हणजे फुलांची शेज नसून काट्यांचा रस्ता आहे याची अगदीच तिला खात्री पटलेली. शंकरने गार्गीला तिच्या बुटीकपाशी सोडलं आणि तो तिथून निघून गेला. गार्गी बुटीकमध्ये शिरली आणि तिने स्वतःच्या केबिनचा दरवाजा आतून लावून घेतला. तिचं आज कशातच लक्ष लागत नव्हतं. दुपारभर ती डिझाईन स्केच करण्याच्या बहाण्याने वही उघडून बसली होती, पण त्या कोऱ्या कागदावर एक साधी रेघही ओढली जात नव्हती. तिच्या डोळ्यांसमोर वारंवार इनामदार विलाचं ते दृश्य, तिथली माणसं आणि कार्तिकचा तो हिंस्र अवतार येत होता. प्रियांशने तिला संध्याकाळी भेटायला येतो असं सांगितलं होतं. तो त्याच्या एका महत्त्वाच्या फोटोशूटमध्ये व्यस्त होता. गार्गी त्याची आतुरतेने वाट बघत केबिनमध्ये बसून राहिली. तिला या क्षणाला प्रियांशच्या प्रेमाची आणि त्याहूनही जास्त त्याच्या आधाराची खूप गरज वाटत होती. तिला वाटत होतं की प्रियांश आल्यावर ती मनावरचा हा डोंगर हलका करेल. संध्याकाळचे 6:30 झाले. आभाळ थोडं दाटून आलं होतं. समोर डिझाईनची वही, रंगीत पेन्सिल आणि काही मापांचे कागद अस्ताव्यस्त पडले होते, पण गार्गीचं डोकं मात्र पूर्णपणे सुन्न झालं होतं. तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडला आणि प्रियांश आत आला. त्याच्या गळ्यात कॅमेरा लटकला होता आणि तो थोडा घाईत दिसत होता. काय ग गार्गी, अशी का बसलीयस? सॉरी, थोडा उशीर झाला कारण ट्रॅफिक होतं. प्रियांशने बॅग सोफ्यावर ठेवत सहज सांगितलं. प्रियांशचा आवाज ऐकताच गार्गीच्या डोळ्यातलं पाणी पुन्हा एकदा ओघळलं. तिने उठून त्याला बघितलं. तिला त्या क्षणाला कोणासमोर तरी मोकळं व्हायचं होतं. प्रियांश! ती जाऊन सरळ त्याला बिलगली. अगं काय झालं गार्गी? त्याने विचारलं, पण ती काही बोललीच नाही. आणि मग बऱ्याच वेळाने नॉर्मल झाल्यावर ती त्याला म्हणाली, आज मी इनामदारांच्या घरी गेले होते प्रियांश. गार्गीचा आवाज थरथरला. काय? त्यांच्या घरी? का ग? प्रियांशने आश्चर्याने आणि थोडं कुतूहलाने विचारलं. अरे, त्यांच्या घरी कोणाला भेटले नव्हते ना मी, म्हणून त्यांनी बोलावलं होतं. पण प्रियांश, तिथे जाऊन आल्यापासून मला खूप भीती वाटते. अरे, मला वाटतंय मी हा चुकीचा निर्णय तर नाही ना घेतला. मला खूप दडपण येतंय. एकतर दादालाही मी काहीच सांगितलं नाहीये, कारण तुला तर माहिती आहे तो तर माझ्यापेक्षा जास्त स्वाभिमानी आहे. मी अशा त्रासात आहे हे जर त्याला कळलं तर तो हे कधीच खपवून घेणार नाही. प्रियांश, मला खूप भीती वाटते. गार्गी पुन्हा एकदा रडू लागली. हे गार्गी, काय वेड्यासारखं करतेस? एरवी किती स्ट्रॉंग असतेस तू आणि आज अशी गळमटली काय आहेस? अगं, मी आहे ना तुझ्यासोबत, कशाला काळजी करतेस? प्रियांश तिला समजावत म्हणाला. हो रे, पण प्रियांश, तिथं गेल्यावर कोणीच माझ्याशी आपुलकीने वागलं नाही रे. ते दादासाहेब आणि निधी काकू सोडल्या ना, तर कोणीच नीट बोललं सुद्धा नाही. उलट कार्तिकने तर सगळ्यांसमोर माझा अपमान केला. कसं काढणार आहे मी हे एक पूर्ण वर्ष तिथं त्या घरात? मला तर विचार करूनच भीती वाटते. आणि 1 वर्षानंतर जेव्हा हे सगळं संपेल तेव्हा दादा हे सगळं सहन करू शकेल का? तो आपल्या लग्नाला तयार तर होईल ना रे. मला आता फक्त प्रश्न आणि प्रश्नच दिसत आहेत समोर. तिला एवढं हतबल झालेलं पाहून त्याने तिला हाताला पकडून स्वतः जवळ ओढलं. ओहो, चिल कर ना गार्गी, शांत हो बरं. तू किती गोड दिसतेस आज. आणि हे असं पडलेलं तोंड बघ बरं कसं दिसतंय. माझ्या भावी बायकोला असं रडताना बघून मला चांगलं वाटेल का? तिचे अश्रू पुसत चेहऱ्यासमोर आलेल्या बटा बाजूला सारत त्याने पुन्हा तिला एकदा घट्ट मिठीत घेतलं. गार्गीनेही त्याला तेवढ्याच तीव्रतेने मिठी मारली. तिला या क्षणाला त्या एका स्पर्शाची, त्या आधाराची खूप गरज वाटत होती. क्षणभर प्रियांशच्या मिठीत ती हे जग, तो अपमान आणि कार्तिकचा चेहरा विसरण्याचा प्रयत्न करत होती. पण ते सुख फक्त क्षणभराचंच होतं.
पुढच्या क्षणाला तिला कारमध्ये कार्तिकने दिलेली ती धमकी आणि त्याचा तो रागीट चेहरा आठवला. तशी ती पटकन त्याच्या मिठीतून बाजूला झाली. अगं काय झालं, अशी पटकन का बाजूला झालीस, प्रियांशने विचारलं. प्रियांश, अरे त्याने सांगितलंय की त्याला आपलं भेटणं अजिबात चालणार नाही आहे. दुपारी तुझा फोन आला तेव्हा मी त्याच्याच कारमध्ये होते, तो माझ्याच बाजूला होता. त्याने मला स्पष्ट शब्दात बजावले की 1 वर्ष आपल्याला एकमेकांना भेटता येणार नाही आहे. गार्गीने घाबरत सांगितलं. काय? तो असं म्हणाला? त्याला कोण घाबरतो गार्गी, आपण भेटत जाऊ. कुठे त्याची प्रत्येक गोष्ट ऐकतेस तू? आपण काय थोडीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन किंवा जगाला सांगून भेटणार आहोत? आपण चोरून भेटू शकतोय. प्रियांशने हसत हसत विचार मांडला. प्रियांश, वेड्यासारखं वागू नकोस आणि असा विचारही करू नकोस. तो माणूस वाटतो तितका साधा नाही आहे. मला भेटायचं नाही आहे असं नाही म्हणत आहे मी, पण ना हे सगळं खूप काळजीपूर्वक करावं लागेल. जर काही प्रॉब्लेम झाला किंवा त्याला काही संशय आला तर मी मोठ्या अडचणीत येईन. समजतंय का तुला? गार्गी त्याला परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगत होती. अगं हो ग, मी आहे. मी सगळी काळजी घेईन. तू नको काळजी करू. आपण मधून मधून भेटत जाऊ. त्याला कळणारही नाही. प्रियांश तिला पुन्हा जवळ घेत म्हणाला. प्रियांशच्या डोळ्यात गार्गीला न दिसणारी एक वेगळीच चमक होती. त्याच्या मनात काहीतरी वेगळीच गणित चालू होती. त्याला हे लग्न कसंही करून पार पडलेलं हवं होतं, कारण त्यानंतरचे त्याचे प्लॅन्स गार्गीला खूप मोठ्या संकटात टाकू शकत होते. पण दुर्दैवाने गार्गीला त्याच्या या स्वार्थीपणाची पुसटशी कल्पनाही नव्हती. आजचा भाग इथंच संपलेला आहे. याचा अर्थ गार्गीच्या आयुष्यात आता सध्या तिच्यासोबत कोणीच नाही आहे आणि दादासाहेब ते एकमेव असे आहेत जे तिला सपोर्ट करत आहेत. तरीसुद्धा तिचा स्वतःचा बॉयफ्रेंड तिला फसवतोय हे जेव्हा तिला कळेल तेव्हा तिला काय वाटेल? बघूया तिला हे सगळं कधी कळतंय. हे सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.